अधिकाऱ्याला दम, सरकारमध्ये राहण्याचा अजित पवारांना नैतिक अधिकार उरत नाही. महिला पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. करमाळ्यामध्ये इतरांच्या सांगण्यावरून महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल करून धमकी देणं हे उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? अंजली दमानी यांचा अजित पवारांना सवाल. तर दादांनी महिलेची माफी मागण्याचीही मागणी केली. जीआरचा निर्णय सरकारनं एकत्रित घेतलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती घेतलेला निर्णय टिकला पाहिजे, ही सरकार म्हणून आमची जबाबदारी. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, शिंदेंचं वक्तव्य. मागण्या करणारे आणि मंजूर करणारे समाधानी, तिसऱ्याची लुडबुड नको, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना टोला. ओबीसी समाजही मागण्या मान्य झाल्यानं समाधानी दिसतोय. कुणीही काड्या करून महाराष्ट्राचं नुकसान करू नये, राऊतांचं वक्तव्य. जरांगेंच्या वादग्रस्त भाषेवर मुख्यमंत्र्यांनी बोलावं, संजय राऊतांचं वक्तव्य. तर मुख्यमंत्र्यांचा संयम वाखाणण्यासारखा, राऊतांकडून पुन्हा एकदा फडणवीसांचं कौतुक. बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या उपस्थितीत आज ओबीसी बचाव मोर्चा. जरांगेंच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या बारामतीकरांविरोधात आता हाके थेट बारामतीत येऊन जाब विचारणार. बारामतीमध्ये ओबीसी बहुजन एल्गार मोर्चाचं आयोजन. या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. पवार कुटुंबानं महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवलं. लक्ष्मण हाकेंचा आरोप. अजित पवार, शरद पवार एकत्रच सगळा ठरवून कार्यक्रम करतात, हाकेंची टीका. मनोज जरांगे जातीत भांडणं लावतायत. जरांगे पवार कंपनीचं बाहुलं आहेत, लक्ष्मण हाकेंची टीका. तर जरांगेंना पवारांचा आश्रय, म्हणूनच आमचा मोर्चा बारामतीतून, हाकेंची माहिती. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये ओबीसींच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचं लेखी आश्वासन देण्याची मागणी. यावेळी कुंभार समाजाच्या वतीनं शासनानं दिलेल्या जीआरची होळी करून निषेध. दोन्ही भाऊ एकत्र येत असल्यानं आता स्वार्थी मित्र दूर होतील. ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, या शिंदेंच्या वक्तव्यावरती संजय राऊतांची प्रतिक्रिया. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या 75च्या कार्यक्रमात उपस्थित होते. मात्र दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिबिराचं आयोजन. 14 आणि 15 सप्टेंबरला नाशिकला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं शिबिर, तर 19 सप्टेंबरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये शिबिर. अनुकंपा तत्वावरच्या जवळपास 10,000 जागा 15 सप्टेंबरपर्यंत 9,658 जागा भरणार. कायदेशीर बाबी आणि किचकट नियमांमुळे रखडली होती भरती. अनुकंपा नोकरी म्हणजे मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला त्या कर्मचाऱ्याच्या जागेवर नोकरी. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभ्यागत मंडळावर खासदार सुप्रिया सुळेंऐवजी आता खासदार सुनेत्रा पवार. 2021 मध्ये महाविकास आघाडी काळामध्ये सुप्रिया सुळेंची नियुक्ती झाली होती. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांची आधार बेस पेसॅपद्वारे हजेरी. मोबाईल अॅप्लिकेशनद्वारेच हजेरी घेतली जाते. तर फक्त महसूल कर्मचारी नाही तर सर्व शासकीय कार्यालयांना लागू करा, महसूल कर्मचारी संघटनेची मागणी. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांचे मोठ्या संख्येनं आक्षेप दाखल. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या 552 वर. संजोग वाघेरे राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, असा सवाल उपस्थित झालाय. पार्थ पवारांनी संजोग वाघेरेंची भेट घेतली आणि या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांवर गुन्हा दाखल. धनंजय बोडारेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल. सरिता खानचंदानी आत्महत्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. वाढवण बंदर ते तवा दरम्यान 2,575 कोटींच्या खर्चानं 32 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग उभारला जाणार. यामुळे प्रवासाचा वेळ 1.5 तासांवरून केवळ 30 मिनिटांवर येणार. नागपूर शहरात वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत प्रवेशबंदी. 7 सप्टेंबरपासून हा आदेश लागू होईल. समृद्धी महामार्गावर 120 तात्पुरती शौचालयं बांधल्याचा एमएसआरडीसीचा दावा. तर शौचालय दिसलं नसल्याचं नागपूर खंडपीठाचं निरीक्षण. ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नंबर 1 अनधिकृत 4 मजली इमारतीवर महानगरपालिकेची कारवाई. इमारत जमीनदोस्त करताना रहिवाशांना त्रास झाल्यानं वाद.
आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद. मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय. पेपरलेस मोबाईल तिकीट बुकिंग आजपासून बंद. प्रवाशांकडून सेवेचा गैरवापर. त्यामुळे सेवा बंद. मात्र योग्य प्रकारे तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा फटका. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रात्रकालीन विशेष लोकल. सीएसएमटी ते कल्याण ठाणे परतीसाठी मध्यरात्री विशेष लोकल. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचं नियोजन. आज आणि उद्या रात्रकालीन विशेष 28 अतिरिक्त लोकल सेवा. विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागच्या राजाच्या मुखदर्शन आज रात्री 12 पासून थांबवलं जाणार. चरणस्पर्शाची रांग रात्री 12 पासून बंद झाली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 17 रस्ते बंद. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्त्यांसह प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद. मिरवणूक संपेपर्यंत या रस्त्यावरची वाहतूक बंदच राहील. कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी परिक्षेत्रात 700 वरिष्ठ अधिकारी आणि 9000 पोलीस कर्मचारी तैनात. गोरेगाव बेस्टच्या काकाजीनगरमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला 33 वर्ष पूर्ण. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मंडळानं वेगळा असा देखावा साकारलाय. चक्क नायलॉनच्या धाग्यानं त्यांनी बाप्पाची मूर्ती साकारली आहे. पनवेल तालुक्यातील उसरली गावात प्रवीण बढे यांच्या घरातील गणपती बाप्पाची सजावट विशेष आकर्षण ठरतीये. पुठ्ठ्याचा वापर करून प्रसिद्ध जेजुरी मंदिराची भव्य प्रतिकृती बढे कुटुंबियांनी साकारली आहे. वाळकेश्वरच्या बाणगंगा येथील पिंपळेश्वर मित्रमंडळाचं यंदा 29वं वर्ष आहे. गर्व मराठी सर्व मराठी ही संकल्पना मांडणारा देखावा या गणपतीसाठी साकारण्यात आलाय. सुलेखनकार मोडीलिपी अभ्यासक डॉ. तेजस लोखंडे यांनी मोडीलिपीत मराठी भाषा आणि संस्कृतीवर आधारित कलाकृती साकारल्या. यंदा गिरगावच्या नावलकर बिल्डिंग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचं शतक महोत्सवी वर्ष साजरं होत आहे. अरविंद खानविलकरांनी बापांची ही मूर्ती साकारली आहे. अन्नकोट, सहस्रावर्तन, गणेश यागासह विविध कार्यक्रमांचं आयोजन या गणेशोत्सव मंडळातर्फे केलं जातं. उरणकरवाडी गणेशोत्सव मंडळाचं 100वं वर्ष आहे. अजित कोरगावकरांनी ही मूर्ती साकारली आहे. शतक महोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अबालवृद्धांचा कार्यक्रमांना प्रतिसादही दिसतोय. बाप्पा माझा पुरस्कार उत्कृष्ट मूर्तीसाठी वर्ध्याच्या आरवी नाका येथील बालगणेश मंडळाला पुरस्कार देण्यात आलाय. बालगणेश मंडळाच्या सदस्यांनी जल्लोष करत पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा केलाय. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत तेजेवाडीमधील 12 एकर गायरानावर उभारलेल्या 4 मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्प हिवरे पंचक्रोशीतील शेतीपंपांना आता दिवसासुद्धा वीज पुरवठा होणार आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त. सिरसम बाजार समितीच्या निर्मितीपासून बाजार समिती कार्यान्वित करण्याचा प्रयत्न. पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची 29% घट झाली आहे. यावर्षी 1,48,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय. ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. अनेक सखल भागात पाणी साचले. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. बीडमधील दीपक केरा बिल्ला मेंढपाळ तरुणाची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. 2 दिवसांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली होती आणि आता पुन्हा एक हत्या झाल्यानं खळबळ. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर बेस्ट बसची दोघांना धडक. एकाचा मृत्यू झाल्याची माहिती. जेवीएलआर पवई आयआयटी जवळची घटना. देवांश पटेल हा लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जात होता. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार. चालत्या कारनं अचानक पेट घेतला. कारमधील 2 जण वेळीच कारमधून उतरल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईच्या काश्मीरा पोलिसांचा मीरा रोडच्या टार्झन डान्स बारवर छापा. कारवाईमध्ये बारमधल्या गुप्त ठिकाणाहून 5 बारबालांची सुटका. एकूण 21 जणांवरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा बनाव. व्याह्यानंच व्याह्याची निर्घृण हत्या केली. सुरगण्याच्या हातरुंडीमधील धक्कादायक प्रकार. पोलीस आणि वनविभागानं पर्दाफाश केला. संशयित आरोपीला अटक. बुलढाण्याच्या मेहकर बटाटा मार्गावरती गेल्या 7 दिवसांपासून ट्रक ट्रेलर बंद पडल्यानं वाहतूक बंद. यामुळे 6 गावांचा संपर्क गेल्या आठवड्याभरापासून तुटलेला. बुलढाण्यातील एका ट्रकमधून 25,35,000 रुपयांचा गुटखा जप्त. यासह 50,35,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त.
कोल्हापूरच्या हनुमाननगरमध्ये मित्राकडूनच मित्राची हत्या. 70 वर्षीय व्यक्तीनं किरकोळ वादातून आईवरून शिवी दिल्यानं वाद. 73 वर्षीय वृद्धाला अटक. नाशिकच्या कळवणमधील कनाशी शासकीय आश्रमशाळेतील तब्बल 51 विद्यार्थिनींना विषबाधा. नाश्त्यासाठी दिलेली चिक्की आणि बिस्किटं खाल्ल्यानंतर हा त्रास त्यांना होऊ लागलाय. मुंबईमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी देणारा वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर मेसेज आलाय. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी आल्यानं पोलीस सतर्क झालेत. मुंबईमध्ये 34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब बसल्याची धमकी आली. मुरादाबादमधील विद्यार्थ्यांनं शिक्षक दिन साजरा केलाय. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं विद्यार्थ्यांनी चित्र साकारलंय. शिक्षक दिनानिमित्त पुरीच्या समुद्र किनाऱ्यावर वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कलाकृती तयार केली आहे. ही कलाकृती पाहायला नागरिक गर्दी करतायत. शेजाऱ्याला भेटायला आलेल्या महिलेवर पिटबुल कुत्र्याचा हल्ला. झाशीच्या सिपरी बाजारा परिसरातील ही घटना. सततच्या पावसामुळे पंजाबमध्ये परिस्थिती बिकट. 23 जिल्ह्यांमधील 1700हून अधिक गावं पुराच्या विळख्यात. आतापर्यंत राज्यात पुरामुळे 39 जणांचा मृत्यू. पंजाबमधल्या मुसळधार पावसामुळे सतलज नदी दुथडी भरून वाहतीये. फाजिल्कामध्ये पूरस्थिती अजूनही कायम आहे. दिल्लीत यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. हथिनी कुंड बॅरेजमधून सतत पाणी सोडलं जात आहे. दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी भरलंय. आजही राजधानीत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाते. उत्तर प्रदेशमधील मुसळधार पावसामुळे यमुना नदी दुथडी भरून वाहतीये. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात पाणी साचलंय. कमरे इतक्या पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ होती. राजधानी दिल्लीत पावसाचा हाहाकार. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत, तर यमुना नदी दुथडी भरून वाहतीये. रतलामच्या जावरा शहरात पाणी साचल्यानं 200हून अधिक घरं पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे पिलियाखाल नदी ओसंडून वाहतीये. गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ. उत्तरेकडील धरणांमधून पाणी सोडण्यात आल्यामुळे पाणी पातळी वाढली. आजपासून जोधपूरमध्ये आरएसएस समन्वयकांची बैठक. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील बैठकीत सहभागी होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पंतप्रधान मोदींशी असलेले संबंध संपलेत. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा मोठा दावा. सततचा पाऊस, सतलज नदीचा पूर, त्यामुळे फिरोजपूरमध्ये पूरस्थिती आणखी बिकट झाली आहे. भारत-पाक शून्यरेषेवरील अराजी अॅडव्हान्स धरणाच्या बाजूनं पाणी गळत असल्यानं ते कमकुवत होऊ नये म्हणून नागरिकांकडून काम सुरू. बीएसएफचे कुंपणही पाण्याखाली गेलंय. लष्कर-ए-तोयबा आपलं मुख्यालय परत उभारणार. हे मुख्यालय ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालं होतं, पण आता लष्कर पुन्हा एकदा आपला दहशतवादी कारखाना उभारण्याच्या तयारीत. अमेरिकेत आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला. चीनस्थित हॅकर गट सॉल्ट टायफूननं केवळ अमेरिकन जनतेचा डेटा चोरला नाही, तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी व्हान्स सारख्या सर्वोच्च नेत्यांचा डेटाही हॅक केलाय. अफगाणिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का. रात्री 3 वाजता 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपाचा केंद्रबिंदू जलालाबाद. द बेंगॉल फाईल्स पश्चिम बंगालमध्ये दाखवायला सांगा. अभिनेत्री पल्लवी जोशीचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. मां भारतीवर चित्रपट आधारित असल्यानं रिलीज होणं गरजेचं. पल्लवी जोशीची पत्रातून मागणी.